महाराष्ट्रामध्ये क्लास 1 अधिकारी बनण्याचे स्वप्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं. MPSC राज्यसेवा ही जी परीक्षा आहे ही एक मार्ग आहे. विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की MPSC परीक्षा आहे तरी काय, या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, या परीक्षेचा सिलेबस कसा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव दिनेश नंदुरबारे. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, MPSC परीक्षा म्हटली तर ती वर्षातून एकचदा होत असते. या परीक्षेला प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. त्याच्यामध्ये जी प्रिलिम्स असते, ज्याला पूर्व परीक्षा असं पण म्हणतात, ती एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रिलिम्स ही परीक्षा पास झाल्यानंतरच आपल्याला मुख्य परीक्षेला त्या ठिकाणीला ऍडमिशन भेटत असते. आपण मुख्य परीक्षा देऊ शकत असतो. त्यामुळं प्रिलिम्स ही परीक्षा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बदललेल्या MPSCच्या स्वरूपामध्ये प्रिलिमचं स्वरूप नवीन जे पॅटर्न आलेलं आहे MPSCचं, त्याच्यामध्ये प्रिलिमचं स्वरूप वेगळं आहे, मेन्सचं स्वरूप पण कसं आहे, वेगळं आहे. त्यामुळे आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स यांचं पॅटर्न समजून घेऊनच आपण ही परीक्षा क्लिअर होऊ शकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिलिम्स बद्दल समजून घेणार आहोत. अजून एका व्हिडिओमध्ये आपण मेन्स बद्दल समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, जी MPSCची निवड प्रक्रिया आहे ती 3 टप्प्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये टप्पा पहिला हा पूर्व परीक्षेचा असेल, टप्पा दुसरा हा मुख्य परीक्षेचा असेल आणि टप्पा तिसरा हा मुलाखतीचा असेल. जो पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा, त्याच्यामध्ये आपल्याला 400 मार्काची ही पूर्व परीक्षा दिसते. या 400 मार्काच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर्स असतील. हे जे 2 पेपर्स असतील ते वस्तुनिष्ठ असे पेपर्स असतात. वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. आणि जे विद्यार्थी ही पूर्व परीक्षा 400 मार्काची जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात, तेच विद्यार्थी मेन्स मध्ये जातात. मग मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा ही 1250 मार्काची आहे. नुकतंच MPSCचा सर्क्युलर आलेला आहे, नोटिफिकेशन आलेली, त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. जर तुम्हाला ते महत्त्वाचे बदल काय आहेत आणि त्या बदललेल्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपामध्ये किती पेपर्स आहेत, त्यांचा सिलेबस कसा आहे, हे समजून घ्यायचं असेल तर ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्यावर तुम्हाला ह्या संबंधित डिटेल असे व्हिडिओ सापडतील. ही जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यात 7 पेपर्स असतात 1250 मार्काची. जे विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात, क्लिअर होतात, तेच मुलाखतीला जातात, ज्याला तुम्ही म्हणतात इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट हा 175 मार्काचा आहे. नुकतंच MPSCने याच्यामध्ये पण काय बदल केलेले आहेत. अगोदर 275 मार्काचा होता, आता 175 मार्काचा आहे. आपल्याला जे अंतिम गुणवत्ता यादी आहे, म्हणजे जी आपली फायनल मेरिट लिस्ट आहे, ती फायनल मेरिट लिस्ट मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या कंबाईन मार्कांवर असते. म्हणजे 1425 मार्काची आपली काय असेल, फायनल एक्झामिनेशन चं मेरिट आपल्याला 1425 मार्कांमधून सापडेल. तर अशा पद्धतीनं 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होत असणार आहे आणि ही परीक्षा वर्षभर चालत असते. MPSCनं राज्यसेवा या परीक्षेसाठी खूप काही बदल केलेले आहेत, जे बदल 2027 पासून लागू होणार आहेत. पण ते बदल काय आहेत, ते बदल जाणून घ्यायचे असतील तर या संबंधित आपण एक विस्तृत व्हिडिओ आणणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ शकतोय की आता 2027 पासून 27 नंतर जे कुठली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये बदललेलं स्वरूप काय असेल. आज आपण समजून घेऊ पूर्व परीक्षेबद्दल. तर पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न आहे, ते पॅटर्न जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपल्या समोर 2 पेपर्स आहेत. पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. पेपर फर्स्ट जो आहे तो सामान्य अध्ययन, ज्याला जनरल स्टडीज GS असं पण म्हणतात. पेपर सेकंड आहे CSAT. पेपर फर्स्ट जर आपण बघितला तर तो 100 प्रश्नांचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 200 मार्क असतात आणि कालावधी असतो 2 तासाचा. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQs. एक प्रश्न असेल, त्याच्या खाली 4 पर्याय असतील. तुम्हाला 4 पैकी एक योग्य पर्याय निवडायचा असतो. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला असे 100 प्रश्न विचारतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात आणि 2 तासामध्ये आपल्याला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तर मग ही 200 मार्काची परीक्षा असेल आणि हा जो सामान्य अध्ययनचा पेपर आहे GSचा, याच्यावर आपली मेरिट ठरत असते परीक्षेचं, है ना, की जे विद्यार्थी मेन्सला जाणार आहेत ते कोण असतील, जे या सामान्य अध्ययन पेपराला मेरिटमध्ये सिलेक्ट होतील, है ना. तर मग हा जो सामान्य अध्ययनचा पेपर आहे, ह्या परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. जसं की ह्या सामान्य अध्ययनमध्ये, या पेपरमध्ये, म्हणजे हा जो आपला GS1चा पहिला पेपर आहे, याच्यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते.
म्हणजे जर तुम्ही बरोबर उत्तर देणार आहे तर बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 2 मार्क भेटतील, आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 1/4 अशी निगेटिव्ह मार्किंग असते. 1/4 म्हणजे 2च्या 1/4, बरोबरला 2 मार्क तर त्याच्या 1/4 किती 0.5 मार्क. म्हणजे एक प्रश्न चुकला की तुमचे 0.5 मार्क डिडक्ट होतील, ते कमी होतील, है ना. तर मग अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग सकट तुम्हाला हा पेपर भेटत असतो. मग तुम्ही जेवढे पेपर क्वेश्चन सॉल्व्ह केलेत त्याच्यातनं किती बरोबर आलेत किती चूक आलेत याचं गणित लावून तुमचं फायनल मेरिट लागत असतं या ठिकाणीला. आणि मग ह्या पेपरमध्ये जीएस पेपरमध्ये तुम्हाला जितके मार्क असतील त्या हिशोबाने तुमचं मेरिटमध्ये सिलेक्शन झालंय किंवा मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन झालंय किंवा नाही, तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण झालाय किंवा नाही हे ठरत असते. लक्षात ठेवायचं, मेन्सला जाण्यासाठी ह्या परीक्षेचे मार्क तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर तुमचा जो दुसरा पेपर असतो तो आहे पेपर सेकंड, त्याला म्हणतो आपण सीसॅट. आता हा जो सीसॅटचा पेपर आहे ना हा सेम डे असतो. म्हणजे सकाळी तुमचा सामान्य अध्ययन जीएसचा पेपर असेल 2 तासाचा, त्याच्यानंतर एक गॅप असेल आणि त्या गॅप नंतर परत तुमचा सीसॅटचा पेपर असेल. सीसॅटचा पेपर पण कसा असतो 2 तासाचा, है ना. याच्यासाठी पण गुण किती आहे 200 मार्क, पण याच्यासाठी प्रश्न संख्या किती आहे 80. म्हणजे 80 प्रश्न 200 मार्काला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्क्सचा असतो. तर मग अशा पद्धतीने 80 प्रश्न तुम्हाला 200 मार्काला 2 तासात सॉल्व्ह करायचे. या ठिकाणीला सीसॅट मध्ये पण आपले जे क्वेश्चन्स असतात ते एमसीक्यू बेस्ड असतात. म्हणजे एक प्रश्न असेल आणि त्याच्या खाली 4 पर्याय असतील, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या 4 पर्यायामधून शोधायचंय आणि त्या हिशोबाने तुम्हाला काय असेल त्या ठिकाणीला मार्क भेटतील. लक्षात ठेवायचं, पेपर सेकंड सीसॅट मध्ये पण आपल्याला काय सापडणार आहे निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे जसे जीएस मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे तशी सीसॅट मध्ये पण निगेटिव्ह मार्किंग आहे. पण सीसॅट बद्दल एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की सीसॅट पेपर जो आहे ना हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. हा ना, इथं दिसते तुम्हाला, हा कसा आहे फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजे याची आपल्याला पात्रता पूर्ण करायची. किती पात्रता आहे याच्यासाठी तर 33%. 200 मार्काला 33%, म्हणजे जर तुम्ही साधारण गणित काढलं तर ते 67 मार्कापेक्षा जास्त असते. जर तुम्ही 67 मार्काच्या वर क्रॉस होत आहेत, 66.66 टू बी प्रिसाइज, पण 67च्या वर जर तुम्ही क्रॉस होत आहेत तर तुमचा हा पेपर काय क्वालिफाय. मग तुम्ही किती बरोबर दिलेत आणि त्याच्यामध्ये किती चुकलेत याचं गणित लावून तुमचे मार्क जर 67च्या वर निघतायत आउट ऑफ 200 तर मग तुम्ही सीसॅटचा पेपर क्वालिफाय होत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सीसॅटचा पेपर क्वालिफाय झाल्यानंतर या पेपरचे मार्क तुमचे ग्राह्य धरले जातील. कशासाठी, मेन्स ह्या परीक्षेला तुम्ही उत्तीर्ण झालायत किंवा नाही हे ठरवण्यासाठी. म्हणजे एका दिवसाला तुमचे 2 पेपर असतील, 2-2 तासाचे प्रत्येकी 2 पेपर आहेत. तर मग ह्या 2-2 तासाच्या पेपरामध्ये सीसॅट जो पेपर सेकंड आहे तो क्वालिफाईंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 33% जास्त मार्क काढायचे आहेत. हा क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमचे जीएसचे मार्क कन्सिडर होतील, याला लक्षात घेतील. जीएस मध्ये 200 पैकी तुम्हाला जितके मार्क असतील त्याच्या आधारावर ठरवण्यात येईल की तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत किंवा नाही. एक कट ऑफ असतो, जर तुम्हाला मार्क त्या कट ऑफ पेक्षा जास्त असतील तर तुम्ही मेन्स किंवा मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण होतात. त्या कट ऑफ पेक्षा तुमचे मार्क कमी असतील तर तुम्ही मेन्स किंवा मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण होत नाही. अजून हे जे कट ऑफ मार्क असतात हे कॅटेगरी वाईज पण बदलत असतात. SC, ST, OBC है ना, तर मग जनरल असे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये अजून वेगळ्या कॅटेगरी असतात, त्यांना सब कॅटेगरीज म्हणतो, ज्याच्यात NT वगैरे अशा सब कॅटेगरीज येतात. तर कॅटेगरीच्या अनुसार मेल फिमेलच्या अनुसार तुमचं काय लागत असते कट ऑफ लागत असते. प्रत्येकाला रिझर्वेशन नुसार वेगवेगळे फायदे भेटत असतात. तर मग हे काय तुमचं प्रिलिम्स या परीक्षेचं पॅटर्न आहे. तर प्रिलिम्स परीक्षेच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत. लक्षात ठेवायचं, सेम डे एक्झामिनेशन असते, एकाच दिवसाला हे 2 पेपर होणार आहेत आणि MCQ बेस्ड एक्झामिनेशन असते. आता सध्याला ही जी परीक्षा आहे ही पेन पेपर बेस्ड टेस्ट आहे. पेन पेपर बेस्ड टेस्ट म्हणजे काय, ऑफलाईन सेंटरला जाऊन द्यायची आहे. तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल, एका स्कूलचं नाव असेल त्या स्कूलमध्ये किंवा त्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला एक पेपर भेटेल हार्ड कॉपीमध्ये. तुम्हाला एक OMR शीट असेल म्हणजे तुमची उत्तरपत्रिका, आणि मग तुम्हाला त्या OMR शीटवर योग्य ते उत्तरं त्या ठिकाणी टिक करून तुम्हाला ती सबमिट करायची आहे. तर ही तुमची पेपर बेस्ड टेस्ट असणार आहे. MPSCने या संदर्भात अजून काही अपडेट्स आणलेले आहेत. पुढच्या वर्षापासून जी परीक्षा असणार आहे ती पुढच्या वर्षा म्हणजे ही 2027 ची परीक्षा पेपर पेन अशा पद्धतीने होणार आहे. पण त्याच्यानंतरची जी परीक्षा असेल 2027 ला जे नोटिफिकेशन असतील त्या नोटिफिकेशन वाल्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत त्या कम्प्युटर बेस्ड असणार आहेत असं MPSCनं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती भेटून जाईल.
आता हे तर झालं परीक्षेचं पॅटर्न. आता आपण समजून घेऊ की या परीक्षेचा सिलेबस काय. पॅटर्न समजणं एक, सिलेबस समजणं दुसरं. परीक्षेच्या पॅटर्न मध्ये आपल्याला असं दिसतंय की एक एमसीक्यू बेस्ड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये जीएस पेपर 1 आणि सीसॅट असे 2 पेपर आहेत. जीएस पेपर 1चा सिलेबस हा काय, सीसॅटचा सिलेबस हा काय, जर तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्ही परीक्षेची तयारी व्यवस्थित नाही करू शकत. आपण जर बघितलं तर आयोगाने त्यांच्या साईटवर पेपर पॅटर्न आणि सिलेबस दोघं गोष्टी दिलेल्या आहेत. तर मग त्याच आयोगाच्या साईटवरून आपण हा सिलेबस काढलेला आहे. तर मग या सिलेबसमध्ये आपल्याला वेगवेगळे विषय सापडतात. जसं या सिलेबसमध्ये आपल्याला जो पहिला महत्त्वाचा विषय सापडतो तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी, चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स. बेसिकली राज्यसेवा ही परीक्षा करंट अफेअरचा खेळ असतो. या परीक्षेमध्ये करंट अफेअरचे प्रश्न किती असतात, काय असतात हे फिक्स नाहीयेत. याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीनं फिक्स प्रपोर्शन नाहीयेत. पण दरवर्षीला करंट अफेअरचे खूप सारे प्रश्न विचारलेले असतात आणि ह्याच करंट अफेअरच्या प्रश्नांवर ठरवत असते की तुमचं मार्क किती वाढणार आहेत. जर आपण बघितलं तर राज्यसेवेमध्ये जे करंट अफेअर असते ते राज्य पातळीवर आहे, राष्ट्रीय पातळीवर आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. म्हणजे तुम्ही करंट अफेअर प्रिपेअर करत असताना महाराष्ट्र राज्यामधलं करंट अफेअर, पूर्ण भारतातलं करंट अफेअर आणि अख्ख्या जगातलं करंट अफेअर असं तुम्ही लर्न करत असतात. या करंट अफेअरमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक करंट अफेअर, पॉलिटिकल करंट अफेअर है ना, जॉग्राफिकल करंट अफेअर, इन्व्हायरमेंटल करंट अफेअर, सायन्स टेक अशा वेगवेगळ्या विषयांचे करंट अफेअर तुम्हाला चालू घडामोडी आपल्याला ह्या ठिकाणी शिकायला भेटतात. ज्ञानज्योती एज्युकेशनने दर महिन्याला त्यांचं जे करंट अफेअर आहे त्यांचे सेपरेट व्हिडिओ, सब्जेक्टिव्ह व्हिडिओ बनवलेले आहेत. इकॉनॉमिक करंट अफेअरचे वेगळे व्हिडिओ आहेत, पॉलिटिकल करंट अफेअरचे वेगळे व्हिडिओ आहेत, कल्चरलचे वेगळे व्हिडिओ आहेत. असे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ज्ञानज्योतीच्या यूट्यूब चॅनलवर सापडून जातील, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या करंट अफेअरची पूर्ण अशी तयारी करू शकता. करंट अफेअर नंतर जो महत्वाचा अजून एक विषय आहे तो म्हणजे इतिहास. एमपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये इतिहास हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. इतिहासाला प्रश्न साधारण 15-16 विचारलेले असतात. बरं, याच्याबद्दल पण रेशो फिक्स नाहीये. हे पीवायक्यू अनालिसिस, जो पीवायक्यूचा ट्रेंड आहे त्या ट्रेंड अनालिसिसच्या आधारावर आपण असं सांगत असतो की साधारण 15 प्रश्न त्या ठिकाणीला विचारतायत. मग याच्यामध्ये इतिहासात आपल्याला काय काय वाचायचं आहे तर याच्यामध्ये भारताचा संपूर्ण इतिहास आपल्याला येतो. मग भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये आपल्याला एन्शियंट म्हणजे प्राचीन इतिहास, मेडिवल म्हणजे मध्ययुगीन इतिहास आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक इतिहास असा संपूर्ण इतिहास येत असतो. बरं, आधुनिक इतिहासामध्ये पण आपल्याला अजून एक म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत हा पण आपल्याला शिकायचा असतो. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न आणि पोस्ट इंडिपेंडन्स असे इतिहासाचे वेगवेगळे आपल्याला सेक्शन्स त्या ठिकाणी संपूर्ण क्लिअर करायचे असतात. बरं, हा इतिहास लर्न करत असताना एक लक्षात ठेवा की एमपीएससी सिलेबस मध्ये सांगते की महाराष्ट्राच्या विषय संदर्भात सकट आपल्याला इतिहास वाचायचा आहे. म्हणजे तुम्ही एन्शियंट हिस्ट्री वाचणार आहेत, मेडिवल हिस्ट्री वाचणार आहेत, मॉडर्न हिस्ट्री वाचणार आहेत, पोस्ट इंडिपेंडन्स वाचणार आहेत. हा तर संपूर्ण भारताचा इतिहास आहे, पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा स्पेसिफिक इतिहास काय, महाराष्ट्राचं योगदान काय त्या इतिहासामधलं हे देखील आपल्याला विशेष करून वाचावं लागते, ऍडिशन मध्ये वाचावं लागते. त्याच्यामुळे आपण त्याला महाराष्ट्राचा इतिहास म्हणतो. मग हा संपूर्ण इतिहास आपल्याला या ठिकाणीला शिकायचा असतो. याच्यामध्ये भारतातील राष्ट्रीय चळवळी येतील, नॅशनल मुवमेंट्स ज्याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य भेटलं, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या विषय संदर्भात सकट इतिहासामध्ये प्रश्न विचारलेले असतात, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या चळवळी, महाराष्ट्रातले स्वातंत्र्य जे समाज सुधारक आहेत ते, महाराष्ट्रातले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा सगळ्यांची माहिती त्या ठिकाणीला विचारलेली असते. विशेष करून हे जे समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक आहे यांच्यावर दरवर्षीला फ्रिक्वेंटली एमपीएससीने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत असतात. तर मग आपल्याला महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक त्याच्यामध्ये फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकर, आगरकर, रानडे, पंडिता रमाबाई असे खूप सारे, मी इथं काही उदाहरणं दिलेली फक्त, असे खूप सारे आपल्याला समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती मिळवायची असते. तर हा झाला तुमचा इतिहासाचा भाग. त्यानंतर भूगोल हा विषय आहे. आता भूगोल विषयामध्ये पण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असा संपूर्ण भूगोल आपल्याला त्या ठिकाणीला समजून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, फंडामेंटल जिओग्राफी अशा दोघं पद्धतीचे तुम्हाला जिओग्राफीचे हिस्से ते आपल्याला लर्न करायचे असतात. भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल हे संपूर्ण आपल्याला भूगोलमध्ये लर्न करायचे असतात. महाराष्ट्रातील नद्या, धरण, आंतरराज्यीय जलकरार ह्या विशेष गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचं असते.
त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्र, ज्याला पॉप्युलेशन सायन्स म्हणतो आपण जिओग्राफीमध्ये, तर ते पॉप्युलेशन सायन्स पण आपल्याला या ठिकाणी शिकायचं असते. त्याच्यात लोकसंख्या काय, लिंग गुणोत्तर काय, साक्षरता काय, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं असते. जिओग्राफीवर पण जवळपास आपल्याला 15 प्रश्न दरवर्षीला सापडून जात असतात. त्यानंतर आपल्याला तिसरा जो विषय तो म्हणजे राज्यव्यवस्थेचा, ज्याला इंडियन पॉलिटी आपण म्हणत असतो. हा जो राज्यव्यवस्थेचा विषय, याच्यामध्ये पण आपल्याला साधारण 15 प्रश्न सापडत असतात. मग या राज्यव्यवस्थेमध्ये पण आपल्याला भारताचं संपूर्ण संविधान हे समजून घेणं गरजेचं असते. भारताचं संविधान काय, त्या संविधानामध्ये वेगवेगळे चॅप्टर कुठले आहेत, त्या संविधानामध्ये वेगवेगळे शेड्यूल कुठले आहेत, है ना, त्याच्यात मूलभूत अधिकार काय आहेत, फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, पार्लमेंट कसं काम करते, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला भारतीय संविधानामध्ये समजून घ्यायच्या असतात. त्याच्यानंतर आपल्याला पंचायती राज व्यवस्था ही पण समजून घेणं गरजेचं असते. पंचायती राज व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, जसं की ग्रामपंचायत झाली, म्युनिसिपॅलिटी झाली. तर एमपीएससी पंचायती राजवर पण काय प्रश्न विचारत असते. पंचायती राज हा मुद्दा राज्याच्या राज्यामध्ये बदलत असतो, त्याच्यामुळे एमपीएससी पंचायती राजवर काय करत असते, फोकस करत असते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी राज्य व्यवस्था आहे त्याच्यावर प्रश्न विचारतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे सरकार कसं चालते, तर त्या महाराष्ट्राच्या सरकारवर प्रश्न असतात, है ना. तर मग अशा पद्धतीने राज्य व्यवस्थेमध्ये आपल्याला संपूर्ण भारताचं संविधान शिकायचं आहे, भारताचं ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं ऍडमिनिस्ट्रेशन, पंचायती राज काय आहेत, या संपूर्ण गोष्टी आपल्याला राज्य व्यवस्थेमध्ये समजून घ्यायच्या असतात. तर हे सुरुवातीचे 4 विषय. त्यानंतर आपल्याला अजून शिकायचं असते ते म्हणजे अर्थव्यवस्था, म्हणजे इंडियन इकॉनॉमी. आता एमपीएससी मध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमीवर पण जवळपास 15 प्रश्न असतात. आता इंडियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला जे प्रश्न असतात ते साधारण महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक सामाजिक विकासावर प्रश्न असतात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, है ना. मग त्याच्यामध्ये भारताचा अर्थशास्त्र, महाराष्ट्राचं अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं येतं. मग याच्यामध्ये तुम्ही सरकारच्या वेगवेगळ्या स्कीमा शिकतात, वेगवेगळ्या सरकारचे प्रोग्राम शिकतात, बजेट काय ते शिकतात, है ना, बँकिंग सिस्टीम काय ते शिकतात, करेक्ट. त्याच्यानंतर भारत सरकारच्या वेगवेगळ्या पॉलिसीज ज्या की बेरोजगारीशी संबंधित आहेत, ज्या की गरिबीशी संबंधित आहेत, ते आपण समजून घेत असतो. बेरोजगारी, गरिबी, महागाई हे मुद्दे समजून घेत असतो. प्लॅनिंग, भारतामध्ये स्वातंत्र्यापासून प्लॅनिंग कमिशन अस्तित्वात होतं. या प्लॅनिंग कमिशनने भारतामध्ये वेगवेगळ्या प्लॅनिंग राबवल्या होतात, पंचवार्षिक योजना राबवलेल्या होत्या. दरवर्षीला प्लॅनिंग कमिशनवर आपल्याला जवळपास एक तरी प्रश्न सापडत असतो, है ना. त्याच्यामुळे प्लॅनिंग काय, शेती क्षेत्र काय, अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याला काय असतात, इकॉनॉमीमधनं प्रश्न असतात, बरोबर. मग शाश्वत विकास, गरिबी, शिक्षण, है ना, SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, असे संपूर्ण मुद्दे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे इंडियन इकॉनॉमीमध्ये शिकून घ्यायचे असतात. या पलीकडे आपल्याला अजून एक विषय सापडतो तो म्हणजे पर्यावरण, इन्व्हायरमेंट. मागच्या काही वर्षामध्ये एमपीएससी आणि युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये पर्यावरण ह्या विषयांवर प्रश्न हे ट्रिकी बनत आहेत आणि ते वाढतात पण आहेत, इंटरेस्टिंग बनतात. जनरली पर्यावरणाचे प्रश्न करंट अफेअर मधनं पण कव्हर होऊन जातात, पण तरी सुद्धा कोर इन्व्हायरमेंट म्हणजे जे पर्यावरणामध्ये जे आपली मूळ संकल्पना आहेत त्या मूळ संकल्पनेवर पण आपल्याला प्रश्न सापडलेले दिसतात. मग या मूळ संकल्पनांमध्ये आपल्याला जैवविविधता, हवामान बदल, है ना, हे याच्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर भारतातील कायदे असतील पर्यावरण संबंधी त्याच्यावर प्रश्न असतात. वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, है ना, महाराष्ट्रातील रामसर स्थळे, हे महाराष्ट्र स्पेसिफिक पण आहे पर्यावरणातलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यानं किती सापडत आहेत, महाराष्ट्रामध्ये वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठल्या आहेत, वन्यजीव अभयारण्य, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रामसर स्थळे कुठले आहेत, पाणथळ क्षेत्र असतात ते. तर अशा पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक पर्यावरणाचा पण अभ्यास करणं गरजेचं असते त्या ठिकाणीला, है ना. आंतरराष्ट्रीय अधिवेशन आहे जे पर्यावरणासंबंधित आहेत, ज्यात क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आपल्याला सापडतील. हे आंतरराष्ट्रीय करार आहेत ज्याच्याने पर्यावरणामध्ये होणारा जो दुष्परिणाम आहे त्याला आपण काय करू शकतो, रोखू शकतोय. तर मग पर्यावरणामध्ये आपल्याला असं संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करायचा असतो. अख्ख्या भारताचं पर्यावरण आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं पण आपल्याला पर्यावरणासंबंधी वेगवेगळे गोष्टी माहिती असणं गरजेचं असते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे कुठला, विज्ञान. आता विज्ञान वर आपण जर बघितलं साधारण 20 प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात, है ना. आता विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान, तर जनरल सायन्स. जनरल सायन्सवर एमपीएससी मध्ये खूप प्रश्न असतात, 20च्या जवळपास प्रश्न असतात. म्हणजे तो एक मेरिट डिसाइडिंग सब्जेक्ट आहे.
जर तुमचा सायन्सवर होल्ड असला चांगला तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचे एमपीसीचे मार्क्स वाढतायत. मग सायन्समध्ये आपल्याला काय काय शिकायचं असते, तर जनरली सायन्समध्ये आपल्याला 4 हिस्से असतात है ना. एक आहे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री, तिसरा आहे बायोलॉजी आणि चौथा आहे हायजीन. असे 4 आपल्याला काय असतील, टॉपिक असतील. हे 4 टॉपिक मिळून आपलं काय असते, सायन्स असते. मग त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक्स असतात, जसं साऊंड, लाईट, प्रेशर, फोर्स, ग्रॅव्हिटी, असे सगळे फिजिक्सचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला इथं शिकायला भेटतात. केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला खूप सारे प्रश्न विचारतात, वेगवेगळे केमिकल रिॲक्शन आहेत है ना, ऑक्सिडेशन रिॲक्शन आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत, एंडोथर्मिक रिॲक्शन आहेत. तर हा आपल्याला केमिस्ट्रीवर खूप सारे प्रश्न असतात. त्यानंतर बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न सापडतात. जसं बायोलॉजीमध्ये सेल फॉर्मेशन काय, सेल्स काय आहेत, हे बॉडी ऑर्गन्स काय आहेत है ना, हार्मोन्स काय आहेत, न्यूरॉन्स काय आहेत, अशा संपूर्ण बायोलॉजीमध्ये आपल्याला प्रश्न असतात. त्याच्यानंतर हायजीन, हायजीन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिसीज, नंतर ते डिसीजचे प्रकार कुठले आहेत, त्या डिसीजवर वेगवेगळे औषधी कुठले आहेत है ना, व्हायरस काय, बॅक्टेरिया काय, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला हायजीनमध्ये शिकायला भेटत असतात. वॅक्सिनेशन काय. तर मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि हायजीन असे 4 टॉपिक आपल्याला विज्ञानमध्ये सापडतात. हे तेच विषय सगळे है ना. मग विज्ञानमध्ये आपल्याला खूप सारे विषय पण आहेत, त्याच्यामुळे विज्ञानचं वेटेज पण आपल्याला कसं दिसतं, थोडं जास्त दिसतं इतर सब्जेक्ट्सपेक्षा. मी आतापर्यंत तुम्हाला 15-15 मार्काचा सब्जेक्ट, 15-15 क्वेश्चनचं वेटेज सांगत होतो. इथं विज्ञानला आपल्याला जवळपास 20 प्रश्न सापडत असतात, आढळत असतात. तर मग जर तुम्ही विज्ञानवर चांगलं कंट्रोल ठेवला तुमचा, तर मग तुमचे जनरल जे GS मध्ये मार्क्स आहेत ते तुम्हाला कसे दिसतात, वाढताना दिसतात. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा GK. आता महाराष्ट्राचा GK म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित जनरल नॉलेज. बेसिकली करंट अफेअरमध्ये पण ह्या आपल्या गोष्टी कव्हर होऊन जातात. याच्यामध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळे अपॉइंटमेंट्स काय आहेत है ना, महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या प्लेसेस, जसं की आता आषाढी एकादशी चालू झाली तर ते आषाढी एकादशीला आता वारी चालू आहे आपली, तर वारी संबंधित प्रश्न असतील कुठले. तर माझे महाराष्ट्र संदर्भातले जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत ते पण आपल्याला काय असतात, परीक्षेला विचारत असतात. तर मग अशा पद्धतीनं आपल्या परीक्षेला आपल्याला टोटल 7 सब्जेक्ट दिसत आहेत है ना. या 7 सब्जेक्ट्समध्ये या 7 सब्जेक्ट्समध्ये आपल्याला कुठले कुठले दिसतात, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर, इन्व्हायरमेंट. करेक्ट. असे आपल्याला काय दिसतात, 7 सब्जेक्ट दिसत असतात. मग या 7 सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस म्हणजे आपला प्रिलिमचा सिलेबस असतो. बरं, आयोगाने त्यांच्या ज्या साईटवर जी सिलेबसची आपल्याला सिलेबस त्यांनी दिलाय, जो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, तुम्ही जर नीट बघितलं ना तर हा सिलेबस व्यवस्थित समजत नाही. म्हणजे मी तुम्हाला ह्या ठिकाणी आयोगाने सांगितलेला सिलेबस जरी दाखवत असलो तरी या सिलेबसमध्ये एक्झॅक्टली काय वाचायचं, किती वाचायचं, कसं वाचायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून ह्या संदर्भात प्रिलिमसाठी हिस्ट्रीचा सिलेबस, सायन्सचा सिलेबस, पॉलिटीचा सिलेबस, इकॉनॉमीचा सिलेबस काय, तर असे सब्जेक्टिव्ह सिलेबससाठी आपण काय करणार आहे, स्वतंत्र असे व्हिडिओ आणणार आहेत. तुम्ही ज्ञानज्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिमसाठी हे जे मी 7 विषय सांगितलेत, या 7 विषयाला एक्झॅक्टली आपल्याला काय वाचणं गरजेचं, याचा सिलेबस किती मोठा आहे आणि त्याच्यासाठी आपण पुस्तकं कुठली वापरू शकतोय, या संपूर्ण माहितीसकट आपण एक सब्जेक्टिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर हा झाला आपला MPSCचा सिलेबस है ना, GS पेपर फर्स्टसाठी. आता आपला जो दुसरा पेपर आहे MPSC प्रिलिम्समध्ये तो म्हणजे CSAT. आता हा जो CSATचा पेपर आहे, मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की हा CSATचा पेपर क्वालिफाईंग पद्धतीचा आहे. म्हणजे 200 मार्काचा पेपर आहे. ह्या 200 मार्काच्या पेपरमध्ये 80 प्रश्न आहेत आणि ह्या 200 पैकी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क पाहिजेत, 33%, 33%. साधारण ते 66.66 म्हणजे 67 मार्क तुम्ही कन्सिडर करा. 67 मार्कापेक्षा वर जर तुम्हाला मार्क आहेत तर तुम्ही हा पेपर काय करतात, क्वालिफाय करतात. मग हा CSATचा पेपर आहे. मग या CSATच्या पेपरामध्ये 80 क्वेश्चन्स असतील. ते 80 क्वेश्चन्स आपल्याला या वेगवेगळ्या टॉपिकमधनं विचारणार आहे. हे जे टॉपिक्स आहेत हे CSAT संबंधीचे टॉपिक आहेत. मग जर तुम्हाला CSATचा पेपर क्लिअर करायचा आहे तर ह्या सगळ्या टॉपिक्सचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे आकलन, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तुम्हाला एक पॅसेज असेल, त्या पॅसेजवर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील. आता हे पॅसेज जास्त करून मराठी आणि इंग्लिश असे कसे असतात, ट्रान्सलेटेड असतात. म्हणजे सेम पॅसेज तुम्हाला मराठीत पण सापडेल, सेम पॅसेज तुम्हाला इंग्लिशमध्ये पण. ही जी राज्यसेवेची जी परीक्षा असते ना
जीएसचा पेपर मी जो तुम्हाला आता सिलेबस सांगितला तो आणि सीसॅटचा पेपर हा मराठी आणि इंग्लिश अशा दोघं भाषांमध्ये भाषांतर केलेला असतो. एका पेजवर मराठी प्रश्न आहे, एका पेजवर इंग्लिशमध्ये. तोच प्रश्न ट्रान्सलेटेड इंग्लिशमध्ये पण सापडेल, है ना. इंग्लिश ही प्रमुख भाषा आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणजे जर कुठे तुम्हाला कन्फ्युजन सापडत असेल तर इंग्लिश भाषेमध्ये जे प्रश्न विचारलेले असतील ते मूळ प्रश्न आहेत असं मानण्यात येईल, है ना. मग इंग्लिश आणि मराठी असा दोघं भाषांमध्ये हा आपल्या समोर पेपर असणार आहे. त्याच्यामुळे हे जे पॅसेज आहेत कॉम्प्रिहेन्शनचे हे पण तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोघं भाषांमध्ये सापडतील. पण याच्यामध्ये काही पॅसेज, एक पॅसेज असा असेल जो फक्त मराठीत आहे आणि एक पॅसेज असा असेल जो फक्त इंग्लिशमध्ये आहे. मग तुम्हाला हे पॅसेज या ठिकाणीला काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. त्याच्या खाली जे प्रश्न आहेत ते उतारावरून तुम्हाला उत्तर त्याची लिहायची आहे. याला म्हणतो आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आकलन करणे. त्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे तुम्हाला ह्या 80 प्रश्नांमध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न सापडतात. जनरली आपल्याला 5 डिसिजन मेकिंगचे प्रश्न सापडतात. गंमत अशी लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्र की हे जे 5 डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत याला निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तर चूक तर नसतातच, है ना. तुमचे जे 4 पर्याय असतील 4 पर्यायापैकी सर्वात योग्य पर्याय कुठला त्या संबंधी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क सापडतील. जसं जसं तुम्ही योग्य पर्यायापासून दूर दूर जाणार तसे तसे तुमचे मार्क कमी होतील. म्हणजे योग्य पर्यायाला जर 2.5 मार्क असतील तर त्याच्यापेक्षा कमी योग्य पर्यायाला 2 मार्क असतील. मी असं उदाहरण सांगतोय तुम्हाला, करेक्ट. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसतात. तर हे जे 5 प्रश्न असतील डिसिजन मेकिंगचे 80 पैकी तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे 80 पैकी 75 प्रश्नांनाच आपल्याला काय सापडणार आहे, निगेटिव्ह मार्किंग सापडणार आहे. हे 5 प्रश्न निगेटिव्ह मार्किंग मध्ये येत नाही. म्हणून हे प्रश्न अटेम्प्ट केलेच पाहिजेत 100%. जर तुम्ही सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करताय तर हे 5 डिसिजन मेकिंगचे प्रश्न हे तुम्ही अटेम्प्ट केलेच पाहिजेत. तशी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्या संबंधित सूचना, इन्स्ट्रक्शन्स हे दिलेले असतात. त्यानंतर तुम्हाला सापडेल बेसिक न्यूमरसी म्हणजे संख्याज्ञान. आता बेसिक न्यूमरसी म्हणजे काय तर गणित जे असतं ना, तर गणितावरचे प्रश्न ह्या ठिकाणी असतात. बरं, याच्यामध्ये जी गणिताची डिफिकल्टी लेवल आहे ती 10वीच्या लेवल पर्यंत आहे. म्हणजे 10वीच्या पुस्तकामध्ये जे गणित असतात 10वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये त्या लेवलची तुम्हाला इथं काय विचारलेले असतात, गणित विचारलेले असतात. म्हणून आपल्याला गणित हा टॉपिक पण या ठिकाणी शिकायचा असतो, बेसिक न्यूमरसी. मग याच्यामध्ये आपल्याला काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन वाले गणित असतात, त्याच्यानंतर स्क्वेअर रूट वाले गणित असतात, त्या ठिकाणीला नंबर सिरीज वाले गणित असतात. तर असे आपल्याला काय सापडतात, बेसिक नंबर न्यूमरसीवर आपल्याला प्रश्न सापडते. त्याच्यानंतर तुम्हाला सापडेल LR लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे तार्किक विचारशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता. लॉजिकल रिझनिंग म्हणतो आपण त्याला. रिझनिंगचे प्रश्न असतात. आता रिझनिंगचे प्रश्न कसे असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लड रिलेशनशिपवर प्रश्न असतील किंवा मग त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन सेन्सवर म्हणजे दिशांवर प्रश्न असतील. त्या ठिकाणी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न असतील, है ना. त्या ठिकाणी तुम्हाला जे अल्फा न्यूमेरिकल प्रश्न असतात, अल्फा न्यूमेरिकल प्रश्न असतील. तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सब टॉपिक येतील. त्या सब टॉपिकवर तुम्हाला लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असतात. त्यानंतर तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न असतात. तुम्हाला एक माहिती दिलेली असते, त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला उत्तरं सॉल्व्ह करायची असतात. त्याला म्हणतो आपण डेटा इंटरप्रिटेशन. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी सामान्य मानसिक क्षमता, है ना. तर मग असे आपल्यासमोर वेगवेगळे टॉपिक्स आहेत. या टॉपिक्सवर आपल्याला सीसॅटचा पेपर बनलेला दिसतो. याच्या बाहेर सीसॅटचे प्रश्न नसतात. ह्या टॉपिकच्या बाहेर जर तुमचे हे टॉपिक सगळे तुम्ही प्रिपेअर केले तर तुम्हाला असं लक्षात येईल की सीसॅटचे सगळे प्रश्न हे तुमच्या ओळखीचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. उरलेल्या सगळ्या प्रश्नांवर म्हणजे हे जे डिसिजन मेकिंगचे हे सोडले तर उरलेल्या 75 प्रश्नांना तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ती 1/4 असेल. मग अशा पद्धतीनं तुम्ही हा सीसॅटचा पेपर प्रिपेअर करणार. मग या सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं आवश्यक आहे. 33% जास्त मार्क भेटलेत की तुम्ही काय होतात, हा पेपर क्वालिफाय होतात. एकदा तुम्ही सीसॅट क्वालिफाय झालेत की मग तुमचा जीएसचा पेपर हा चेक होणार आहे आणि मग जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला जितके मार्क असतील त्यानुसार ठरेल की तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र झाला आहात किंवा नाही आहात. तर मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपल्याला प्रिलिम्स ही परीक्षा काय हे समजून घेणं महत्त्वाचं असते. प्रिलिम्स ही परीक्षा काय त्याचं मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजवलेलं आहे. नंतर प्रिलिमच्या परीक्षेमध्ये जीएसचा सिलेबस काय, जीएस मध्ये विषय कुठलेत आणि त्यांचा सिलेबस थोडक्यामध्ये समजवलेला आहे. त्यानंतर सीसॅटचा जो पेपर आहे त्या सीसॅटच्या पेपरमध्ये सिलेबस काय हा देखील मी तुम्हाला थोडक्यात समजवलेला आहे. जीएस आणि सीसॅट ह्या पेपरबद्दल
डिटेलमध्ये जो सिलेबस आहे आणि सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आहे त्या संदर्भात आपण व्यवस्थित असे डिटेलमध्ये सब्जेक्टिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्या संदर्भात तुम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल.